जे संयोजा हा एक महत्त्वाचा घटक पाहण्या अगोदर आपण ॲटमचं स्ट्रक्चर बघूया. म्हणजे अणूची रचना कशी असते साधारण. म्हणजे मध्यभागी न्यूक्लियस केंद्रक असेल आणि त्याच्याभोवती अशा प्रकारे सेल कक्षा असतील. तर आपल्याला संयोजा व्हॅलन्सी काढण्यासाठी त्या अणूची बाह्यतम कक्षा म्हणजे आउटर मोस्ट सेल ऑफ ॲन ॲटम. म्हणजे आता प्रत्येक अणूला बाह्यतम कक्षा म्हणजे जी शेवटची कक्षा आहे ती वेगवेगळी असेल. आता या उदाहरणामध्ये ही 1 नंबर कक्षा झाली, ही 2 नंबर आणि ही 3 नंबर म्हणजे KLM. म्हणजे हे 3 कक्षा असेल तर ही तिसरी कक्षा म्हणजेच त्याला आउटर मोस्ट सेल म्हटलं जातं, बाह्यतम कक्षा. मग काही वेळेस एखाद्या अणूला 2 कक्षा असेल तर दुसरी कक्षा ही त्याची बाह्यतम कक्षा झाली. काहीला एकच कक्षा असेल तर ती पहिलीच कक्षा आउटर मोस्ट सेल बाह्यतम कक्षा झाली. काहीला 4 असतील तर चौथी कक्षा ही आउटर मोस्ट सेल म्हणजे बाह्यतम कक्षा असेल. व्हॅलन्सी म्हणजे संयोजा. आत्ता आपण पाहिलं की एकंदरीत बाह्यतम कक्षा किंवा आउटर मोस्ट सेल कशाला म्हणायचं, तर त्याच्या आधारेच आपल्याला त्या मूलद्रव्याची किंवा अणूची व्हॅलन्सी संयोजा काढायची. म्हणजेच व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम इज डिटरमाइन्ड बाय इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटर मोस्ट सेल. म्हणजे अणूची संयोजा बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून काढतात. आता बाह्यतम कक्षा ज्या आहे त्यालाच आउटर मोस्ट सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅलन्स सेल. का व्हॅलन्स सेल म्हणत असतील तर त्यावरून आपण व्हॅलन्सी काढू शकतो. म्हणजेच बाह्यतम कक्षेला संयोजा कक्षा असंही म्हटलं जातं. त्यावरूनच आपण संयोजा काढतो किंवा त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या त्यावरून आपल्याला व्हॅलन्सी संयोजा काढता येते. म्हणजेच इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट सेल इज इक्वल टू व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन्सला संयोजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. म्हणजे सगळ्यात बाहेरची जी कक्षा आहे त्याला व्हॅलन्स सेल संयोजा कक्षा म्हणतात आणि त्यातल्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. त्या संख्येवरूनच आपल्याला त्या अणूची व्हॅलन्सी संयोजा काढता येते. मग व्हॅलन्सी म्हणजे काय, तर व्हॅलन्स मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लॉस गेन और शेअर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन और फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. संयोजा म्हणजे नेमकं काय, तर रासायनिक अभिक्रिया होत असताना किंवा एखाद्या नवीन संयुगाची निर्मिती होत असताना दिलेल्या, घेतलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. आता आपल्या आसपास अनेक पदार्थ संयुगे तयार झालेत. हे कोणीतरी इलेक्ट्रॉन दिल्यामुळे आणि घेतल्यामुळे किंवा शेअरिंग भागीदारी केल्यामुळेच तयार झालेत. म्हणजे लॉस गेन और शेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्यांनी किती इलेक्ट्रॉन्स दिलेत किंवा किती घेतलेत किंवा किती इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली शेअरिंग, ती संख्या म्हणजेच त्या अणूची व्हॅलन्सी संयोजा असते. म्हणजेच त्याची व्याख्या आपल्याला काय करता येईल, द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट इज कॉल्ड व्हॅलन्सी. म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजा असे म्हणतात. आता हे संयोग पावण्याची क्षमता म्हणजे एकतर इलेक्ट्रॉन द्यावे लागतात, घ्यावे लागतात किंवा शेअरिंग भागीदारी करतील. आता यातून होतं काय, तर टू कंप्लीट देअर ऑक्टेट. म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यामुळे, घेतल्यामुळे अणू ॲटम त्यांचे ऑक्टेट म्हणजे अष्टक पूर्ण करतात. अँड अटेन स्टॅबिलिटी. म्हणजेच त्यासाठी ॲटम लॉस गेन और शेअर इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच त्यांनी घेतलेल्या, दिलेल्या किंवा भागीदारी केलेल्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती संख्या म्हणजेच त्याची व्हॅलन्सी संयोजा असते. म्हणजे प्रत्येक अणू स्वतःचं अष्टक पूर्ण करून तो स्टेबल म्हणजे स्थिर होण्याचा प्रयत्न करतो आणि अशी स्थिरता प्राप्त करण्यासाठी मग तो एकतर इलेक्ट्रॉन देतो, घेतो किंवा भागीदारी करतो. आणि ती जी संख्या असते दिलेली, घेतलेली किंवा भागीदारी केलेली, ती म्हणजे त्या ॲटमची अणूची व्हॅलन्सी संयोजा असते. व्हॅलन्सी म्हणजे संयोजाची व्याख्या आपल्याला अशी म्हणता येईल किंवा करता येईल, नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म्ड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन. म्हणजे रासायनिक संयोगाच्या वेळी तयार होणाऱ्या बंधाची संख्या. आता बॉन्ड, केमिकल बॉन्ड, रासायनिक बंध तयार होतो. जेवढे इलेक्ट्रॉन दिलेत किंवा घेतलेत तेवढेच बॉन्ड बंध तयार होतात. ते एकूण बॉन्डची संख्या म्हणजे सुद्धा त्याची व्हॅलन्सी संयोजाच असेल. आता आपण पाहिलं की प्रत्येक अणू इलेक्ट्रॉन देतो, घेतो. म्हणजे लॉस गेन इलेक्ट्रॉन अँड कंप्लीट देअर ऑक्टेट अँड दे
अटेन स्टॅबिलिटी, म्हणजे एकतर ते इलेक्ट्रॉन देतात, घेतात, अष्टक पूर्ण करतात आणि मग ते स्थिर होतात. अष्टक म्हणजे काय किंवा ऑक्टेट रूल काय आहे, तर ॲटम ऑफ ऑल द इलेमेंट्स एक्सेप्ट इनर्ट गॅसेस हॅव टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर ॲटम्स. त्यासाठी ते लॉस, गेन ऑर शेअर इलेक्ट्रॉन्स अँड कम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट मीन्स 8 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. म्हणजे अष्टकाचा नियम म्हणजे काय थोडक्यात, तर निष्क्रिय वायू म्हणजे आवर्त सारणीत निष्क्रिय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इतर अणूबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते किंवा क्षमता असते. मग यासाठी ते एकतर इलेक्ट्रॉन देतात, घेतात किंवा भागीदारी करतात आणि त्यामुळे ते अणू अष्टक पूर्ण करतात. अष्टक म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन येतात. आता याचं एक उदाहरण आपण बघूया. आता फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड म्हणजे खाण्याचं मीठ, आपण जे टेबल सॉल्ट म्हणतो खाण्याचं मीठ, हे तयार होतं सोडियम Na आणि क्लोरीन Cl यांच्यापासून. आता Na सोडियम याचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, क्लोरीन याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक 17 आहे. आता त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आपण पाहिलं, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 असेल, म्हणजे 281 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि याचं क्लोरीनचं 2 पहिल्या कक्षेत, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7 असतील, म्हणजे 287. आता या ठिकाणी या मूलद्रव्याच्या म्हणजे सोडियमच्या बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनच्या आउटरमोस्ट सेल म्हणजे बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता हे काय करतील, बाहेरची कक्षा जी आहे ती ऑक्टेट 8 इलेक्ट्रॉन येण्यासाठी प्रयत्न करतील. मग त्यासाठी ते इलेक्ट्रॉन देतील किंवा घेतील. आता सोडियमच्या बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, मग याला 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील. मग 7 इलेक्ट्रॉन घेणं हे परवडण्याजोगं नाही. मग तो काय करेल, 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकेल. तसंच क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता ह्याला 1 कमी आहे. आता 7 दुसऱ्याला देण्यापेक्षा दुसऱ्याकडून 1 घेईल आणि हे सुद्धा याचं ऑक्टेट कंप्लीट करेल. मग काय होईल, हा सोडियम 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो आणि त्यामुळं 2-8 म्हणजे याची आता बाह्यतम कक्षा जी आहे ती अष्टक ऑक्टेट झालं, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन आले आणि क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे 7चे झाले 8, म्हणजे 2-8 अगोदरच होते, 1 आला 8 झाले. म्हणजे याचे ऑक्टेट 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले आणि याचे ऑक्टेट म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले. यासाठी सोडियमनं काय केलं, बाहेरच्या कक्षेतला 1 इलेक्ट्रॉन लॉस केला, देऊन टाकला. क्लोरीननं 1 इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे घेतला, म्हणून 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून याची संयुजा 1. ह्याने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याची संयुजा व्हॅलन्सी 1च आहे. पण जो देतो तो पॉझिटिव्ह प्लस असेल, देणारा नेहमी धनवान असतो, घेणारा बिचारा ऋणी असतो म्हणून तो ऋण मायनस असेल. म्हणजे +1 इलेक्ट्रॉन दिलेत, -1 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे म्हणून सोडियमवरती Na+ 1 प्लस आयन चार्ज येईल, क्लोरीनवरती -1 चार्ज येईल आणि प्लस मायनस यांच्यामध्ये ॲट्रॅक्शन आकर्षण होईल आणि NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडची निर्मिती होईल. आता हा झाला ऑक्टेट रूल किंवा अष्टकाचा नियम. अष्टकाचा नियम जे मूलद्रव्य 3 अणू नंबर किंवा अणुअंक 3 पासून पुढे जे आहेत, लिथियमपासून पुढचे, त्यांच्यासाठी वापरला जातो. पण पहिले जे 2 आहेत त्यांच्यासाठी मात्र डुप्लेट रूल वापरला जातो. का, तर त्यांना एकाच कक्षेची सेलची गरज असते आणि एका कक्षेत 2च इलेक्ट्रॉन बसतात, त्यामुळे त्यांच्यासाठी डुप्लेट रूल आहे, म्हणजे त्याला द्विक नियम म्हटलं जातं. म्हणजे फर्स्ट 2 एलिमेंट्स हायड्रोजन हेलियम फॉलो डुप्लेट रूल, दे हॅव ओनली 1 सेल अँड दिस सेल कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणून यांच्यासाठी द्विक नियम आहे. पहिली 2 मूलद्रव्य हायड्रोजन हेलियम द्विक नियमाप्रमाणे त्यांची कक्षा पूर्ण करतात. एकच कक्षा असते आणि त्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, त्यामुळे त्यांच्याकडे एकच कक्षा असल्या कारणाने आणि 2च इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणून त्याला द्विक म्हणजे डुप्लेट हा शब्द वापरलेला आहे.
आता इनर्ट गॅसेस म्हणजे निष्क्रिय वायू. आता हे निष्क्रिय वायू इनर्ट गॅसेस हे केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. का? तर इनर्ट गॅसेस हॅविंग आउटर मोस्ट सेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन मीन्स दे हॅव कंप्लीट देअर ऑक्टेट. म्हणजे यांचं अष्टक पूर्ण असल्यामुळे त्यांची व्हॅलन्सी 0 असते, 0 व्हॅलन्सी. म्हणजे केमिकली इनर्ट असतात, निष्क्रिय असतात. का? इलेक्ट्रॉन देत नाहीत, घेत नाहीत. का देत नाहीत किंवा घेत नाहीत? तर त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. ज्यांचं कंप्लीट नाही ते एकतर इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट असेल, अष्टक पूर्ण असेल, तर असे निष्क्रिय वायू इनर्ट गॅसेस आहेत. म्हणजे यांच्या संयुजा कवचात, म्हणजे संयुजा कवच आपण कशाला म्हणतो? आउटर मोस्ट सेल, त्याला व्हॅलन्स सेल असे म्हणतो. म्हणजे बाहेरची कक्षा, त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे त्यांचं अष्टक पूर्ण असतं, म्हणून त्यांची संयुजा 0 आहे. आणि अशी मूलद्रव्य रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात किंवा उदासीन असतात. आता त्याचं उदाहरण आपण बघूया. 2 नंबर हेलियम आहे, अणुअंक 2 आहे, ॲटॉमिक नंबर 2. त्याच्याकडे एकच कक्षा असते, त्यात 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात, म्हणून याला नवीन इलेक्ट्रॉन घ्यायची गरज नाही, म्हणून तो इलेक्ट्रॉन देत नाही, घेत नाही, आणि म्हणून त्याची संयुजा 0. इलेक्ट्रॉन दिलेली किंवा घेतलेली संख्या म्हणजेच व्हॅलन्सी संयुजा असते. हा देत नाही, घेत नाही, म्हणून हा 0. व्हॅलन्सी किती यायची? तर 0, 0 असेल. हा डुप्लेट रूल फॉलो करतो, म्हणजे द्विक नियम. त्यानंतर निऑन, अणुअंक 10 आहे, ॲटॉमिक नंबर 10. पहिल्या कक्षेत 2 आहेत, दुसऱ्या कक्षेत 8 आहेत. 2 कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत. पहिल्या कक्षेत 2च बसू शकतात, 2 आहेत. दुसऱ्या कक्षेत 8 बसू शकतात, 8 आहेत. म्हणून आता हा इलेक्ट्रॉन घेत नाही, देत नाही, म्हणून याची व्हॅलन्सी 0 असेल. ऑक्टेट रूल कंप्लीट फॉलो करतो. किंवा अर्गॉन, की ज्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक 18 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत पण 8. त्यामुळे ह्याची तिसरी कक्षा जी आहे ऑक्टेट रूल कंप्लीट करते. म्हणजे ऑक्टेट रूल फॉलो करत असल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून हा इलेक्ट्रॉन देणार नाही, घेणार नाही, म्हणून यांची व्हॅलन्सी 0 असते, 0. म्हणूनच हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. हे केमिकली इनर्ट आहेत, म्हणजेच रासायनिकदृष्ट्या हे निष्क्रिय आहेत. आता आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन आणि संयुजा यांचा काय संबंध आहे किंवा कसा संबंध आहे तो बघूया. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किंवा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर जे बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन असतात कोणत्याही अणूच्या आउटरमोस्ट सेलमध्ये, म्हणजे बाह्यतम कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्याला मराठीत संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात. आता समजा बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची संयुजा व्हॅलन्सी 1च असेल. बाह्यतम कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची संयुजा व्हॅलन्सी 2च असते. 3 असतील तर 3च. म्हणजे बाह्यतम कक्षेत जर 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची संयुजा 4च. म्हणजे आउटर मोस्ट सेल कंटेन्स 1, 2, 3, 4 इलेक्ट्रॉन्स. देन व्हॅलन्सी इज ऑल्सो 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4. म्हणजे बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन तेवढीच संयुजा. म्हणजे 1 ते 4 पर्यंत लक्षात ठेवायचं असेल तर जेवढे बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन 1, 2, 3, 4 तर संयुजा तेवढीच. आता 5 पासून पुढे ऑक्टेट रूलनुसार, अष्टकानुसार जर बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतील, 5 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट सेल, तर त्याची संयुजा व्हॅलन्सी 3 असेल, 3. 3 का? तर 8 - 5 म्हणजे बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतील तर ते 8मधून वजा करायचे. आता बाहेरच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची संयुजा 2 असेल, म्हणजे 8 - 6. आउटर मोस्ट सेल कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतील तर त्यावेळेस त्याची व्हॅलन्सी संयुजा 1 असेल. आणि ज्या मूलद्रव्याच्या बाहेरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतील, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स इन आउटर मोस्ट सेल, म्हणजे बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असतील तर ते पूर्ण भरलेले असतात, त्यामुळे त्याची संयुजा 0 असते, व्हॅलन्सी इज 0. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन लक्षात घ्या. बाहेरच्या कक्षेत 1, 2, 3, 4 सेम व्हॅलन्सी, संयुजा तेवढीच, 1, 2, 3, 4. 5 असतील तर 8मधून 5 वजा करा, 3.
6 असतील तर 2, 7 असतील बाहेरच्या कक्षेत तर 1 कमी पडतो म्हणून 1, आणि ऑक्टेट कंप्लीट असेल म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असतील तर त्याची संयुजा व्हॅलन्सी 0 असेल. म्हणजेच थोडक्यात काय, 1 to 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू व्हॅलन्सी. म्हणजे बाहेरच्या कक्षेत 1 ते 4 संयुजा इलेक्ट्रॉन असतील तर त्याची संयुजा तेवढीच. म्हणजे त्याचं फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण बघूया. सोडियम, त्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक 11 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 281 असल्यामुळे बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. ही 1 इलेक्ट्रॉन म्हणजेच त्याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन आहे व्हॅलन्सी तेवढीच आहे म्हणजे एकच आहे. किंवा दुसरं उदाहरण ॲल्युमिनियम Al, 13 अणुअंक आहे, 283, 283, बाहेरच्या कक्षेत 3 आहेत म्हणून त्याची संयुजा व्हॅलन्सी 3च. म्हणजेच पुढे 5 to 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्सी इज इक्वल टू 8 मायनस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. जर बाहेरच्या कक्षेत 5 ते 8 संयुजा इलेक्ट्रॉन असतील तर संयुजा काढण्यासाठी आपण 8मधून बाहेरच्या कक्षेतील इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन मायनस करायचे, वजा करायचे. आता त्याचं फॉर एक्झाम्पल उदाहरण आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस 15 अणुअंक आहे त्याचा ॲटॉमिक नंबर, 285, 285. मग आता ह्याची संयुजा व्हॅलन्सी 3 आहे. बाहेरच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, 8मधून 5 वजा केले की 3 येईल. किंवा क्लोरीन 17 ॲटॉमिक नंबर 17, 287, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 287 आहे. आउटर मोस्ट सेल म्हणजे ह्यालाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा त्याला संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो, 7 आहेत. ते 8मधून आपण वजा केले तर 1 येईल. किंवा आर्गॉन 18 आहे, 288, बाहेरच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन आहेत. मग 8मधून 8 गेले म्हणून याची संयुजा व्हॅलन्सी 0 असेल. म्हणजे याचं आउटर मोस्ट सेल कंप्लीट आहे, बाह्यतम कक्षा पूर्ण भरलेली आहे. म्हणजे जर का एखादा अणू इलेक्ट्रॉन देत असेल म्हणजे लॉस इलेक्ट्रॉन करत असेल तर तो नेहमी पॉझिटिव्ह व्हॅलन्सी धन संयुजा दर्शवतो. जर का एखादा अणू इलेक्ट्रॉन घेत असतील म्हणजे घेणारे हे नेहमी निगेटिव्ह मायनस असतील. लॉस इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह, गेन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन देणारे पॉझिटिव्ह धन असतात, इलेक्ट्रॉन घेणारे निगेटिव्ह ऋण असतील. आणि शेअरिंग करणारे म्हणजे भागीदारी करणारे यांच्यावर कोणताही चार्ज नाही, प्रभार नसतो. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल आपल्याला तर आउटर मोस्ट सेल 1 2 3 म्हणजे बाहेरच्या कक्षेत जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपन लिहिल्यानंतर शेवटी 1 2 3 येत असेल तर त्यावेळेस लॉस इलेक्ट्रॉन हे सहसा इलेक्ट्रॉन देतात आणि त्यामुळे त्याची व्हॅलन्सी संयुजा प्लसमध्ये असते, धन असते. म्हणजेच बाह्यतम कक्षेत 1 2 3 असेल तर इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याची संयुजा नेहमी प्लसमध्ये असते. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम असेल, त्याचा ॲटॉमिक नंबर 12 व 12 आहे, 282, 282. दे लॉस 2 इलेक्ट्रॉन, हा 2 इलेक्ट्रॉन देतो म्हणून याची संयुजा +2 अधिक 2. आता याच्या अपोजिट विरुद्ध आउटर मोस्ट सेल 5 to 7, 5 6 7 इलेक्ट्रॉन्स म्हणजे बाह्यतम कक्षेत जर 5 6 7 इलेक्ट्रॉन असतील तर अशा वेळेस तो अणू इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणजे गेन इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे मायनस व्हॅलन्सी किंवा निगेटिव्ह व्हॅलन्सी. त्यामुळेच इलेक्ट्रॉनने किंवा त्या अणूने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याची संयुजा ऋण असते. आणि त्याचं एक्झाम्पल उदाहरण आपण पाहतोय ते म्हणजे सल्फर 16, अणुअंक 16 आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 286, 286, बाहेरच्या कक्षेत 6 आहेत त्यामुळे तो हा 2 घेतो आणि गेन 2 इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे याची संयुजा -2 असेल म्हणजेच -2. आपण पाहणार आहोत 1 ते 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन मीन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट 20 एलिमेंट्स आणि त्याचबरोबर त्याची व्हॅलन्सी म्हणजे संयुजाही पाहायचे. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य त्याचं नाव आहे, त्यानंतर पुढे सिम्बॉल त्याची संज्ञा आहे, त्याच्या पुढे ॲटॉमिक नंबर जो Z असेल म्हणजे त्याचा अणुअंक आहे,
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे आणि शेवटी आपल्याला त्याची व्हॅलन्सी म्हणजे संयुजा पाहिजे. आता यासाठी तुम्हाला 1 ते 20 मूलद्रव्यांची नावे ओळीन लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर त्याच्या संज्ञा लक्षात ठेवल्या की तुम्हाला 1 ते 20 अणुअंक हे सुद्धा लक्षात राहतील. कारण का 1 ते 20 ओळीनं तुम्ही नाव लक्षात ठेवलेत याचा अर्थ जो नंबर आहे तोच त्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक असेल आणि ॲटॉमिक नंबर अणुअंक लक्षात राहिला की त्याच्या आधारे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येतं, जे की प्रत्येक कक्षाची कॅपॅसिटी किती आहे लक्षात ठेवावं लागेल. KLMN 2, 8, 18, 32 यानुसार आपल्याला प्रत्येक कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात त्याचं कॉन्ट्रिब्युशन करायचं, म्हणजे प्रत्येक कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल ती लिहायची आणि त्याच्या आधारेच जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकला तर त्याच्या आधारेच तुम्हाला त्याची व्हॅलन्सी संयुजा लिहायची. कारण का बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात त्यावरूनच त्याची संयुजा लिहितात, म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन त्यापासून त्याची आपण व्हॅलन्सी लिहितो. आता आपण सुरुवातीला पहिलं मूलद्रव्य हायड्रोजन H, अणुअंक ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण एकच असेल. पहिल्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असेल आणि त्यामुळे याची व्हॅलन्सी संयुजा 1च आहे. आता दुसरं मूलद्रव्य हेलियम आहे He, अणुअंक ॲटॉमिक नंबर 2 आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2च असेल, कारण का पहिली कक्षा असेल त्यात 2 इलेक्ट्रॉन बसतात, 2 आहे. आता ह्याला इलेक्ट्रॉन घ्यायची काही गरज नाही. पहिली कक्षा आहे ती एकच असल्यामुळे ती पूर्ण भरलेले, त्यामुळे ह्याची व्हॅलन्सी संयुजा 0 असेल, डुप्लेट रूल द्विक नियमानुसार. त्यानंतर 3 नंबर लिथियम Li, ॲटॉमिक नंबर अणुअंक 3 आहे. पहिल्या कक्षेत 2 गेले, 1 राहिलेला पुढच्या कक्षेत म्हणजे KL, Kमध्ये 2, Lमध्ये 1, त्यामुळे बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून याची व्हॅलन्सी संयुजा 1 असेल. पुढे आपण बघतोय तो म्हणजे बेरिलियम Be, ॲटॉमिक नंबर अणुअंक 4 आहे. पहिल्या कक्षेत 2 असतील, पुढच्या कक्षेत 2 असतील, 2, 2 आणि त्यामुळं ह्याची व्हॅलन्सी 2 असेल. बाहेरच्या कक्षेत 2 असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन देतो, संयुजा 2 असेल. त्यानंतर पुढे बोरॉन B, ॲटॉमिक नंबर 5, पहिल्या कक्षेत 2, पुढच्या कक्षेत 3, 3 इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेत आहेत, आउटर मोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन देईल, त्यामुळं संयुजा व्हॅलन्सी 3 असेल. त्यानंतर पुढे कार्बन C, अणुअंक आहे 6, पहिल्या कक्षेत 2 असतात, त्याच्या पुढच्या कक्षेत 4 आणि त्यामुळे ह्याची संयुजा व्हॅलन्सी 4 असेल. त्यानंतर पुढे नायट्रोजन N सिम्बॉल आहे संज्ञा 7 अणुअंक आहे त्याचा. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी 2 असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेत जातील आणि राहिलेले 5 पुढल्या कक्षेत जातील. त्यामुळे आता ह्याला 3 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे आणि हा 3 इलेक्ट्रॉन घेईल, त्यामुळे याची संयुजा 3 आहे. त्यानंतर पुढचा आहे ऑक्सिजन, त्याचं सिम्बॉल O आहे. ॲटॉमिक नंबर अणुअंक 8 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 6 आणि 2 कमी पडतात म्हणून ह्याची संयुजा व्हॅलन्सी 2 असेल. त्यानंतर पुढे फ्लोरीन F, 9 नंबर अणुअंक 9 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 7, 2, 7 आहेत, 1 कमी पडतो म्हणून ह्याची व्हॅलन्सी 1 असेल. त्यानंतर पुढे निऑन Ne, 10 नंबरचा आहे. पहिल्या कक्षेत 2, पुढच्या कक्षेत 8 आणि सेकंड सेलमध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ सेकंड सेल 8 इलेक्ट्रॉन, म्हणजे दुसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसतात, त्याच्याकडे 8 आहेत. पहिल्या कक्षेत 2 असतात, 2 आहेत, म्हणजे दोन्ही कक्षा ह्या कंप्लीट पूर्णपणे आहेत. त्यामुळे हा इलेक्ट्रॉन लॉस गेन देणे घेणे असं काही करत नाही, त्यामुळे ह्याची व्हॅलन्सी संयुजा 0 आहे. त्यानंतर आपण पाहतोय 11 नंबरचा सोडियम Na, 281, पहिल्या कक्षेत 2 आहेत, पुढच्या कक्षेत 8 आहेत आणि 1 जो आहे तो तिसऱ्या कक्षेत असेल, 281, 281. आता बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, हा लॉस करेल 1 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे ह्याची व्हॅलन्सी संयुजा 1 असेल. त्यानंतर पुढं मॅग्नेशियम Mg12, 12 नंबर आहे. 282, 282, हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो म्हणून याची व्हॅलन्सी संयुजा 2 आहे, 2. त्यानंतर पुढे ॲल्युमिनियम Al, अणुअंक ॲटॉमिक नंबर 13 आहे.
पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 गेले आणि तिसऱ्या कक्षेत 3, म्हणून 2 8 3. 3 इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेत आहे, हा लॉस करेल, देऊन टाकेल 3 इलेक्ट्रॉन, म्हणून याची व्हॅलन्सी संयुजा 3 असेल. त्यानंतर पुढे सिलिकॉन Si 14 14 नंबर 2 8 4 2 8 4. 4 बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन आहे, म्हणून याची व्हॅलन्सी संयुजा 4 असेल. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे फॉस्फरस कॅपिटल P 15 15 नंबर आहे. पहिल्या कक्षेत 2, पुढच्या कक्षेत 8 आणि म्हणजेच तिसऱ्या कक्षेत 5 असतील. 2 8 5. 5 आहेत, आता 3 कमी पडतील, म्हणून याची व्हॅलन्सी संयुजा 3 असेल. पुढचा आहे तो म्हणजे सल्फर. त्याचं सिम्बॉल S आहे. ॲटॉमिक नंबर अणुअंक 16 आहे. 2 8 6. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 6. मग याला 2 इलेक्ट्रॉन कमी पडतात ऑक्टेट अष्टक पूर्ण करण्यासाठी. हा 2 इलेक्ट्रॉन घेईल, म्हणून ह्याची व्हॅलन्सी 2. त्यानंतर पुढचा आहे क्लोरीन. सिम्बॉल Cl आहे. ॲटॉमिक नंबर अणुअंक 17 आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 7. 2 8 7. 1 इलेक्ट्रॉन कमी पडतो, म्हणून हा 1 इलेक्ट्रॉन घेईल, त्यामुळे ह्याची व्हॅलन्सी संयुजा 1 असेल. पुढे अर्गॉन Ar. ॲटॉमिक नंबर अणुअंक 18 आहे 18. 2 8 8. आता ऑक्टेट आहे या ठिकाणी, त्यामुळे अष्टक ह्यानं पूर्ण केलं आहे, त्यामुळे आता ह्याला इलेक्ट्रॉन द्यायची किंवा घ्यायची काही गरज नाही, लॉस गेन करत नाही, त्यामुळे ह्याची व्हॅलन्सी संयुजा 0 असेल. त्यानंतर पोटॅशियम K 19 19 नंबर आहे. पहिल्या कक्षेत 2 असतील, दुसऱ्या कक्षेत 8 असेल. तर तिसऱ्या कक्षेत इथं अष्टक 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो त्याच्या पुढच्या म्हणजे चौथ्या कक्षेत असेल. 2 8 8 1. आणि बाहेरच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे हा इलेक्ट्रॉन लॉस करेल, देईल, आणि त्यामुळे याची व्हॅलन्सी संयुजा 1 असेल 1. कॅल्शियम Ca 20 अणुअंक 20 आहे. 2 8 8 आणि 2. पहिल्या कक्षेत 2, पुढच्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 8 आणि 2 असेल. 2 8 8 2. आता याच्या बाहेरच्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि म्हणून याची व्हॅलन्सी संयुजा 2 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी अणुअंक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अणुअंकाच्या आधारे आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपण कॉन्फिगरेशन लिहिता येतं आणि बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत त्यावरून आपल्याला त्याची व्हॅलन्सी संयुजा काढता येते. आता बाहेरच्या कक्षेत 1 2 3 4 असेल तर व्हॅलन्सी तेवढीच असते 1 2 3 4. बाहेरच्या कक्षेत 5 6 7 8 असतील तर 8ला जेवढे कमी पडतात, 5 आहेत 3 कमी पडतात म्हणून 3, 6 आहेत 2 कमी पडतात म्हणून 2, 7 असतील 1 कमी पडतो म्हणून व्हॅलन्सी 1 असेल, आणि 8 असतील म्हणजे ऑक्टेट कंप्लीट असतं त्यावेळेस त्याची व्हॅलन्सी 0 असते. म्हणजे अणुअंकावरून इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लक्षात ठेवता येतं. इलेक्ट्रॉनिक स्वरूपांच्या आधारेच आपल्याला त्याची व्हॅलन्सी संयुजा काढता येते. आपण जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पाहिलं ते आपण डायग्रॅम आकृतीच्या आधारे पण लिहू शकतो. ते अशा पद्धतीनं मग आपल्याला त्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक माहीत पाहिजे. म्हणजे ॲटॉमिक नंबर अणुअंक जेवढा आहे तेवढेच नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे प्रोटॉनची संख्या असते आणि तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या पण असते. आता या ठिकाणी आपल्याला ॲटम अणू त्याचं सिम्बॉल बेसला आपण त्याचा ॲटॉमिक नंबर लिहितो आणि अप्पर पार्ट म्हणजे वरच्या बाजूला आपण त्याचा ॲटॉमिक मास नंबर, खाली अणुअंक आहेत, वरच्या बाजूला अणुवस्तुमानांक आहेत. आता आपल्याला माहीत आहे की न्यूक्लियस केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात आणि ज्या सर्कल त्याला आपण सेल म्हणतो, ऑर्बिट म्हणतो, कक्षा म्हणतो, त्यात इलेक्ट्रॉन असतात. आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनचं बघा किंवा कोणत्याही उदाहरणामध्ये आपण आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कार्बन 6 ॲटॉमिक नंबर आहे, प्रोटॉनची संख्या 6 असेल आणि या कक्षेतील फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एकूण संख्यासुद्धा 6 असेल. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या एकूण 20 डायग्रॅम आहेत. ह्या 20 डायग्रॅम आता ह्यातल्या एक उदाहरणासाठी आपण 2-3 पाहूया, पण बाकीच्या डायग्रॅम तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्या काढू शकता आणि वहीमध्ये काढल्यानंतर त्याचा सराव करू शकता. त्याचप्रमाणे याच्या खाली आपल्याला
त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपणसुद्धा दिलेलं आहे प्रत्येकाचं आणि त्याच्याखाली त्याची व्हॅलन्सी संयुजासुद्धा आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण ॲटम ऑफ बेरिलियम पाहूया. बी 4 नंबरचा 4 नंबर म्हणून याच्या केंद्रकात न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या 4च असेल. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतील आणि परत दुसऱ्या कक्षेत पण 2 इलेक्ट्रॉन असतील. आपण पुढे सोडियमचं पाहू शकतो. ॲटॉमिक नंबर 11 आहे. केंद्रकामध्ये प्रोटॉनची संख्या 11 असेल आणि इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 11च असेल. पहिल्या कक्षेत 2 आहेत, या दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहेत आणि तिसऱ्या कक्षेत 1 आहे. KLM केमध्ये 2, एलमध्ये 8 आणि एममध्ये 1 अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल.